नमस्कार. नमस्कार, मी डॉक्टर मैथिली. आणि आज ATRC तर्फे आपण एक नवीन सेशन घेऊन आलेलो आहोत, ऑनलाईन सेशन. आपल्याबरोबर डॉक्टर मुग्धा केळकर आहेत अँड त्या पेडियाट्रिशियन म्हणून गेले मोर दॅन 20 इयर्स काम बघतायत आणि त्या पुण्यातल्या वन ऑफ द लीडिंग पेडियाट्रिशियन आहेत आणि त्यांचं बरंच चांगल्या प्रमाणात आता काम चालू आहे आणि त्या केळकर हॉस्पिटलमध्ये पेडियाट्रिशियन म्हणून काम बघतात. तर आजचा आपला जो टॉपिक आहे तो आहे पेडियाट्रिक कोविड किंवा जी आपल्याला थर्ड वेव्ह येते असं जाणवलंय किंवा रुमर्स आहेत त्याविषयी आज आपण थोड्याफार प्रमाणात बोलणार आहोत. तर डॉक्टर मुग्धा प्लीज आम्हाला बेसिक इन्फॉर्मेशन द्या किंवा थर्ड वेव्ह बद्दल जे काही तुमचे थोड्याफार नॉलेज असेल किंवा त्याचे जे काही आपल्याला कन्क्लुजन्स असतील ते प्लीज मला सांगा. नमस्कार. इट इज व्हेरी हॅपी टू शेअर माय थॉट्स किंवा माझ्याकडे जी इन्फॉर्मेशन जी ऑथेंटिक वाटते ते तुमच्यापर्यंत पोहोचवायला. तर थर्ड वेव्ह हे स्पेक्युलेशन्स खूप येत आहेत, पेपरमध्ये येत आहेत, न्यूज चॅनेल्सवर येत आहेत सगळे, आणि आपल्याला सगळ्यांना त्याची खूप अँझायटी आहे, म्हणजे पालक म्हणून सगळ्यांनाच ती आहे. तर मला असं वाटतं की थर्ड वेव्ह जी आहे जे म्हणतायत, तर आता हे पॅन्डेमिक असल्यामुळे वेव्ह येणं अपेक्षित आहे, पण त्या किती वेव्ह येणार, थर्ड वेव्ह येणार, फोर्थ, आपल्याला काहीच माहिती नाहीये. तर त्यामुळे मुलांमध्ये ती थर्ड वेव्ह येईल की नाही असंही नाहीये, कारण पहिल्या दुसऱ्या वेव्ह मध्ये सुद्धा निओनेट पासून म्हणजे अगदी न्यूबॉर्न बाळापासून ते 100 वर्षांच्या वृद्ध ग्रहस्थांपर्यंत सगळ्यांनाच हे अफेक्ट झालेले आहे. त्यामुळे पहिल्या दुसऱ्या वेव्ह मध्ये पण मुलं अफेक्ट झालेलीच आहेत. असं नाही की तेव्हा ते स्पेअर झाली आहेत आणि आता तिसरी वेव्ह एक्सक्लुझिव्हली मुलांमध्ये. तर असं बरोबर. कुठेही एक्सपर्ट्स किंवा तज्ञांकडनं काहीच स्पेक्युलेशन किंवा प्रेडिक्शन नाहीये की फक्त एक्सक्लुझिव्हली मुलं अफेक्ट होतील किंवा ती सिव्हिअरली अफेक्ट होतील. तर मला असं वाटतं आपण ह्याची अँझायटी घेण्याची अजिबात गरज नाही. वेव्ह येऊ शकते, येणार नाही असंही नाही, पण त्याच्यात मुलंच अफेक्ट होणार. आणि अडल्ट्सना जसं आपण वेगवेगळे एज ग्रुप्स बघितले पहिल्या 2 वेव्हज मध्ये, तर तसं काहीही कुठेही लिहिलेलं किंवा तसं काहीही कुणी रिलीज केलेले नाहीये, कारण त्याला प्रेडिक्टर्स असे काही नाहीये. त्यामुळे मुलांमधली वेव्ह असं आपण अँझायटी घ्यायची अजिबात गरज नाहीये. फक्त आपण बेसावध राहिलं नाही पाहिजे एवढं मात्र आहे. बरोबर आहे. मॅडम, कॉमनली विचारले जाणारे काही प्रश्न आहेत, जसं की आता प्रिव्हेंटिव्ह मेजर्स, आता कोविड पॅन्डेमिक चालू झालं, सेकंड वेव्ह आता येऊन गेली, तर बरोबर. प्रिव्हेंटिव्ह मेजर्स आपल्याला लहान मुलांमध्ये स्पेसिफिकली काय घ्यायला पाहिजे, जेणेकरून घरात एखाद्या माणसाला प्रिव्हेंटिव्ह झालेला असेल बरोबर. किंवा अडल्ट्सना कोणाला झाला असेल तर तो लहान मुलांना होऊ नये किंवा ती चेन पुढे कॅरी होत तर मी राहू नये. आता थोडासा संदर्भात असं बोलते की बरोबर, प्रिव्हेंटिव्ह मेजर्स म्हणजे सगळ्यात महत्वाचं म्हणजे मोठ्यांपासूनच त्याची सुरुवात होते, लहान मुलांना धरण्यापेक्षा आधी. तर प्रिव्हेंटिव्ह मेजर्स मध्ये काळजी करण्यापेक्षा, नुसतीच काळजी वाटतेपेक्षा काळजी घेणे जास्त महत्वाचं. म्हणजे उदाहरणार्थ आपण साध्या दुकानात भाजीच्या गेलो, कुठल्याही किराणा मालाच्या, पटकन आपला मास्कवर आपण हात ठेवतो, खाली येतो की आपल्याला वाटतं त्याला ऐकू येतं की नाही, आणि म्हणून खाली घ्यायचं आणि मग बोलायचं. आपल्या लक्षात पण येत नाही, सबकॉन्शियस लेवलला आपण हे कृती करून जातो. पण त्याचा इम्प्लिकेशन आहे की तुम्ही नाकाला, तोंडाला हात लावायचा नाही, हे आपल्याला 1.5 वर्ष सगळे सांगतायत. मग छोट्या छोट्या गोष्टीच आपल्याला फॉलो करायच्या. तेवढ्या जरी केल्या तरी आपल्याला म्हणजे बरीचशी सेफ्टी प्रिकॉशन्स आपण घेतलंच नाही. म्हणजे आता 1.5 वर्ष मास्क घाला, हात धुवा, हे सगळं सगळेच जण सांगतात. पण तोंडाला अजिबात हात लावू नका. मास्क खाली करून कुठल्याही अननोन व्यक्तीशी बोलू नका किंवा ग्रुपमध्ये आहात, चुकून सुद्धा मास्कला हात जाऊच देऊ नका. या छोट्या गोष्टीत आपण करू शकतो. आणि कोविड अप्रोप्रिएट बिहेवियर म्हणजे हेच ना, जे 3-4 गोष्टीच फक्त आपल्याला पाळायच्या, म्हणजे अशा फार काही जगावेगळ्या नाही. तर त्यात जरी आपण आता अंगवळणी 1.5 वर्ष सगळ्यांच्या बऱ्याचशा 80% लोकांच्या पडल्याच आहेत. तर त्याच फक्त आपल्याला अजून काय 1-1.5 वर्ष फॉलो करायचे. ऑलरेडी आपण हे करतोच आहे. फक्त हो. कॉशियसली, मुद्दामून मास्क खाली घेणे नाही. हात इकडे तिकडे शक्यतो नाहीच लावत आहेत लोक, पण अजूनही आपण अवेअर राहून ह्या गोष्टी. करायला दुसरी पाहिजे. गोष्ट महत्वाची सांगायची म्हणजे ह्यांकडनं प्रिव्हेन्शन जास्त मला सांगायचंय, की मुद्दामून लग्न, मुंजी समारंभ किंवा डोहाळ जेवणं, बारशी, आता हे 2 वर्ष आपण जर का टाळल्या तर खूपच जास्त चांगले आहेत. कुठल्या रॅलीज चालू आहेत, कुठे ग्रुप ऍक्टिव्हिटीज चालू आहेत, बर्थडे सेलिब्रेशन 30-40 जण, 20 जण. म्हणजे हे 1-2 वर्ष तर नक्कीच आपण पाळू शकतो. 1.5 वर्ष पाळल्यावर अजून 1 वर्ष काहीच हरकत नाही आपण ह्या सगळ्यांचे प्रिकॉशन्स घ्यायला. दुसरी गोष्ट, आपल्या घरी कामवाल्या बायका येतात किंवा मेड सर्व्हंट सगळ्यांच्याच घरी आहेत. तर आपलं काय अपेक्षित आहे की आपण त्यांना सारखे इन्स्ट्रक्शन्स नाही देऊ शकत की मास्क लावा. आपणही त्या येतात तेव्हा मास्क लावला की त्यांनाही मग ते
म्हणजे त्या पण असं समजून घेतात की ह्या लावतात म्हटल्यावर आपणही लावला पाहिजे. तर ह्या बरोबर. छोट्या छोट्या गोष्टी आपण पाळल्या तरी खूप झालं. मुलं तर बिचारी 1.5 वर्ष झाली घरातच आहे. तर त्यामुळे त्यांना तर हे सगळे मोठी माणसं काय करतात ते दिसतच आहे. हो. ते बिचारे खाली ग्राउंडवर पण नाही जाऊ शकत. तर ह्या छोट्या छोट्या गोष्टी. एक दुसरी गोष्ट म्हणजे कुठल्याही मोठ्या माणसामध्ये कुठलंही लक्षण दिसलं म्हणजे ताप, सर्दी, अंग दुखतंय. आता पावसाळ्यामुळे तर ह्या गोष्टी होतायतच आहेत सगळ्यांना. थोडी सर्दी, खोकला. तर मला वाटतं त्या अडल्ट्सनी, त्या मोठ्या माणसांनी स्वतःला ते सिम्पटम्स आहेत तोपर्यंत रिपोर्ट करायच्या आधी सुद्धा आयसोलेट करून एका खोलीत राहावं. कारण रिपोर्ट हा 3-4 दिवसांनी येतो, की आपण टेस्ट 3 दिवसानंतर करतो. मग तोपर्यंतचे 4-5 दिवस आपण घरातल्यांना एक्सपोज होतोय. तर समजूनच स्वतः त्या मुलांपासून लांब राहणं हे जास्त योग्य राहील. तिसरी गोष्ट म्हणजे मास्क वापरणे हे मुलांना आपण सांगतो. तर मास्क वापरायचं म्हणजे आमच्या जी अकॅडमी आहे, ते काय सजेस्ट करतात, की लेस दॅन 5 इयर्स तुम्ही मास्क मुलांना कंपल्सरी करू शकत नाही. बिकॉज ऑफ चान्सेस ऑफ सफोकेशन म्हणा किंवा त्यांना ते कसं कळत नाही म्हणून. 6 ते 11 वर्ष वयोगटातल्या मुलांना तुम्ही मास्क लावू शकता अंडर सुपरविजन ऑफ पेरेंट्स. आणि 11 वर्षाची मुलं मात्र त्याच्यावरती जो वयोगट आहे, त्यांनी मोठ्यांसारखं अडल्ट सारखं मास्क लावणं कुठेही बाहेर गेलं तरी अपेक्षित आहे त्यांच्याकडनं. तर असं साधारण एज ग्रुप वाईज असं आहे. ओके. आणि आता जे काही कॉमन फ्लूचे सिम्प्टम्स असतात इनिशियल स्टेजला सर्दी, खोकला, ताप हो, येणं किंवा अंगदुखी बरोबर. किंवा सोअर थ्रोट वगैरे होणं ॲट टाईम्स सर्दीमुळे. हेच बेसिक सिम्प्टम्स आपल्याला कोव्हिडमध्ये सुद्धा दिसून येतात. सुरुवात इथूनच होते की खोकला आहे, सर्दी आहे. बरोबर. तर मग बरोबर. अलार्मिंग सिम्प्टम्स कोणते आहेत जे आपण लहान मुलांमध्ये हो. नोटीस करून पर्टिक्युलरली त्यांना तशा मॅनेजमेंट करू शकतो? आता पहिलं मला सांगायचं की सगळ्यांनी आधी अँक्झायटी आणि जे मानसिक तणाव आलाय तिसऱ्या वेव्हचा मुलांमधला तो आधी बाजूला ठेवा. कारण 90 ते 95% जी मुलं आहेत त्यांना हे सिव्हिअर इन्फेक्शन होणारच नाहीये. इट इज गोइंग टू बी माइल्ड म्हणजे सौम्य लक्षणं किंवा असिम्प्टोमॅटिक जी बरीच मुलं आपण अशी बघितली की घरात खेळतायत पण त्यांच्यात काही सिम्प्टम्स नाहीत आणि टेस्ट केली तर पॉझिटिव्ह. अशी ओके. बरीच 95% जो हे आहे विभाग तो हा सगळा ह्याच मुलांचा असणार आहे. उरलेली 5% मुलंच फक्त मॉडरेट, मध्यम किंवा तीव्र लक्षणांमध्ये ती जातील. पण ओके. ही 95% म्हणजे बराच मोठा ग्रुप आहे की जे सौम्य आणि असिम्प्टोमॅटिक मध्ये आहे. तर आपल्याला काय पेरेंट्स म्हणून बघायचं की आपण शिकलेले सुशिक्षित पेरेंट्स आहोत. तर आपण फक्त सतर्क राहिलं पाहिजे. इन द सेन्स घाबरून नाही जायचं. फक्त आपल्या मुलामध्ये काय काय डेव्हलप होतंय फक्त बघत राहायचं. काय बघायचं? तर ताप हा खूप कॉमनेस्ट सिम्प्टम आहे. सगळ्या बहुतेक मुलांना या सर्दीच्या वातावरणात ताप येतोच. हो. ताप, सर्दी, खोकला, नंतर अंगदुखी, डोकेदुखी हे जर का 2 किंवा 3 दिवसांपेक्षा जास्त टिकत असेल, औषधं देताय, तुम्ही सगळं झालं, पण त्याच्यापेक्षा तिसरा दिवस फार महत्वाचा. 3 दिवसांपेक्षा कुठलंही लक्षण दिसत असेल, यू हॅव टू कॉन्टॅक्ट तुमचे जवळचे कोण मेनली मी लहान मुलांच्या बाबतीत अगदी म्हणेन पिडियाट्रिशियनच शक्यतो बघा सिटीमध्ये हे पॉसिबल आहे. पिडियाट्रिशियन नाही तर मग तुमचे फिजिशियन, फॅमिली फिजिशियन नाहीतर मग मेडिकल फॅसिलिटी जी घराच्या जवळपास आहे. पण आफ्टर 3 डेज तुम्हाला कुठलं सिम्प्टम एस्पेशली फीवर तर नक्की 100% तुम्ही अप्रोच करायलाच पाहिजे. मग ते डॉक्टर ठरवतील हा कोविड ताप, नॉन कोविड टेस्ट करायच्या नाही हे त्यांचा प्रश्न. पण ओके. तुम्ही मात्र डॉक्टरांकडे आफ्टर 3 डेज नक्की जायला पाहिजे आणि एस्पेशली ताप. बाकीची लक्षणं म्हणजे की खूप उलट्या होतायत, खूप जुलाब हे बाकीच्या आजारपणात पण आहेच आहे. पण कुठलंही सिम्प्टम रिलीफ मिळत नाहीये. तो मुलगा दिसतोय गळून झोपतोय, खात नाहीये, पाणी पित नाहीये, शू कमी होतीये, खूप चिडचिड आहे किंवा खूप झोपतोय. दोन्ही गोष्टी आहेत. असे दोन्ही एक्स्ट्रीम्स आहेत किंवा थोडासा दम आईला तर लगेच कळतं. आई सिक्स्थ सेन्स खूप पॉवरफुल असतो मुलांच्या बाबतीत. ती तर बरोबर आहे. लगेचच म्हणजे ती लगेच त्या इंट्युशननी की नाही आज मला माझं बाळ बरं वाटत नाहीये. पण आज काहीतरी हे वेगळे सिम्प्टम्स दिसतायत. अंगावर थोडा रॅश आहे, हातापायाला मला थोडी सूज वाटते, डोळे लाल दिसतायत, तोंड लाल दिसतंय. तर ह्याचा काय डायग्नोसिस करायचा आणि हे ते सगळे डॉक्टर बघतील, नर्सिंग स्टाफ बघेल, काय टेस्ट करायचं तो तुम्ही नका विचार करू. फक्त आपलं काम आहे, की आपण हे वॉर्निंग साइन्स म्हणजे ह्याला आम्ही रेड फ्लॅग्स म्हणतो. रेड फ्लॅग म्हणजे असे काही दिसले कुठल्याही बाबतीत रेड फ्लॅग असतं, की लगेच कॉन्टॅक्ट करा. तर तुमच्या वैद्यकीय सल्ला घ्यायलाच पाहिजे हे मात्र नक्की आहे. ओके. बाकी दुसरं गोष्ट की अजून एक सांगायचं हँड वॉशिंग बद्दल मला मुलांचं, की मुलांना हँड वॉशिंग सांगितलं की कंटाळा येतो. काहींना आवडतं पाण्यात खेळायला, काहींना नाही आवडत. तर तुम्ही मुद्दामून ती फॅमिली ऍक्टिव्हिटी करा, की सगळ्यांनी मिळून आजी-आजोबा जे कोण काका, आई-बाबा घरात असतील, तिघांनी मिळून बेसिनच्या इथे उभं राहायचं. एखादं छान बडबड गीत म्हणायचं. हे अगदी छोट्या मुलांचं म्हणतेय मी.
बडबड गीत म्हणा, त्याच्यात 10-20 सेकंद जातात, त्याच्यात ते 10 स्टेप्स आपोआप केले जातात आणि त्यांना ती मजा वाटते, की हां, काहीतरी आज आपण ॲक्टिव्हिटी केली. बिकॉज बरोबर. दे आर मिसिंग स्कूल. त्यांना शाळा नाहीये, त्यांना काही ग्राउंड ॲक्टिव्हिटी नाही. मग हे असं काहीतरी मजा-मजा केली, की त्यांना वाटतं, "अरे हां, नाही, आता हँड वॉशिंग टाईम आहे." म्हणजे काहीतरी मोठी ॲक्टिव्हिटी असते किंवा त्यांना इम्पोर्टन्स द्या, की "अरे नाही, तू शिकव ना मला, मला तर येतच नाही. माझी बघ नखात माती तशीच आहे. कसं करायचं रे?" की मग ते 10 स्टेप्स अगदी पाठांतर केल्यासारखे सांगणार. तुम्ही त्यांचं ऐकायचं. म्हणजे ह्या छोट्या-छोट्या गोष्टी आहेत. आपल्याला ते करायला पाहिजे डेफिनेटली. आणि करेक्ट. म्हणजे मुलांकडनं पण करून घ्यायला पाहिजे त्रास. करून घ्यायला पाहिजे. आजकाल भरपूर म्हणजे लहान मुलांसाठी सुद्धा व्हॅक्सिन्स आता अवेलेबल होत आहेत. त्याचे ट्रायल्स म्हणजे थर्ड स्टेज ट्रायल्स वगैरे चालू आहेत. तर व्हॅक्सिननी इम्युनिटी अगेन्स्ट कोविड रिअली इम्प्रूव्ह होणार आहे लहान मुलांची का आपण व्हॅक्सिनेशनसाठी इमिजिएटली रश नाही केलं पाहिजे? ह्याच्यावर तुमचं काय म्हणणं आहे? व्हॅक्सिनेशन आता कसं आहे व्हॅक्सिनेशन 12 ते 16 ह्या वयोगटातील व्हॅक्सिनेशनच्या ट्रायल्स नागपूरमध्ये, पुण्यात सगळीकडे सुरू आहेत. हो. पण त्याचे अजून रिझल्ट्स येणार आणि येईपर्यंत मला वाटतं, की अजून एक 4, 5, 6 महिने जातील. ते आपल्याला न्यूजमध्ये इन्फॉर्मेशन येईलच. पण तोपर्यंत कोविड व्हॅक्सिन मुलांना नसल्यामुळे आपण दुसरं काय देऊ शकतो? तर पहिल्या मी जे 0 to 5 इयर्स एज ग्रुप आहे, 5 वर्षापर्यंत, ते मिशन इंद्रधनुष्य अंडर 7 महत्वाचे व्हॅक्सिन्स असतात. ते कंपल्सरी दिलेच गेले पाहिजेत. कारण त्याच्या अगेन्स्ट हे व्हॅक्सिन प्रिव्हेंटेबल किंवा त्यांनी हार्म होणार नाही अशा व्हॅक्सिन्स आहेत. तर ह्या ओके. तुम्ही कोव्हिड आहे, लॉकडाऊन आहे म्हणून मी गेलोच नाही, असं करू नका. 5 वर्षापर्यंतची जी सगळी व्हॅक्सिनेशन्स आहेत, ते जरूर तुमच्या बालरोग तज्ञांकडे किंवा इन्स्टिट्यूट जी जवळ असेल तिथे जाऊन नक्की पूर्ण करायचे. कारण ह्याचा फायदा नक्कीच आहे. गोवर, घट्टसर्प, डांग्या खोकला, धनुर्वात हे असे खूपच मोठे आजार आहेत. की ज्याच्यासाठी आपल्याकडे अवेलेबल व्हॅक्सिन आहे. आहेत. तर त्यामुळे ह्याचा नक्की नक्की उपयोग होतो. त्यामुळे व्हॅक्सिनेशन, लसीकरण तुमचं अर्धवट सुटलं असेल, तर त्याच्या पुढनं आपण सुरू करतो. तुमच्या बालरोग तज्ञांशी कॉन्टॅक्ट करा आणि नक्की हे लसीकरण पूर्ण करा. सपोज एखाद्या मुलाला कोविड होऊन गेला, तर पोस्ट कोविड जे रिहॅब पाहिजे किंवा पोस्ट कोविड आपल्याला जी पुढच्या सगळ्या मॅनेजमेंट केली पाहिजे, ती कशा प्रकारची असायला पाहिजे? एखाद्या मुलाला कोविड होऊन गेला, तर पहिले 2-3 आठवडे तर त्याच्या न्यूट्रिशनकडे लक्ष दिलं पाहिजे, की तो व्यवस्थित खातोय, पितोय ना. नेहमीचं डाएट तरी जाते. अगदी सगळं 100% नाही गेलं तरी 70-80%. दुसरी गोष्ट 4 आठवड्यांनी कोविड रिकव्हरी नंतर तुम्ही परत तुमचं लसीकरण पूर्ण करू शकता. मुलांसाठी आपल्यासाठी हेच एक वेपन आहे आता हातात लसीकरणाचं. त्यामुळे त्याचा नक्की फायदा होईल. लसीकरण पूर्ण करायचं 4 आठवड्यानंतर, बरं झाल्यानंतर, कोविड नंतर. आणि बरोबर. कोविड संपला म्हणजे त्याला होऊन गेला, तरी सुद्धा आपण प्रिकॉशन्स घेतोच कारण तरी सुद्धा आपण मास्क लावतोच, हँड वॉशिंग करतो, हे सगळंच करतो. दुसरी एक गोष्ट आहे, की कोविड झाल्यानंतर कधी-कधी 1 किंवा 2 महिन्यांनी परत तो ताप आणि अंगावर रॅशेस आणि तोंडाला लाल होणं वगैरे अशा काही-काही गोष्टी होऊ शकतात. तर त्यामुळे कुठलाही म्हणून सरसकट तुम्ही ह्याचा विचार करू नका. पण पालक म्हणून कुठलाही ताप टिकला 3 दिवस, रॅशेस, अंगावर चट्टे येणं, तोंड लाल होणं, उलट्या जुलाब, काहीही गोष्ट 3 दिवसांपेक्षा जास्त टिकते, तर जरूर आणि जरूर तुमच्या जवळच्या मेडिकल फॅसिलिटीला कॉन्टॅक्ट करा. ओके. त्याच्यानंतर फिजिकल ॲक्टिव्हिटी आता मेनली सोशल डिस्टन्सिंग आणि ह्याच्यामुळे लहान मुलं म्हणजे बरेच आता 1-1.5 वर्ष होत आली घरातच आहे. शाळा वगैरे सगळं घरातूनच चालू आहे त्यांचं. तर त्यांच्या फिजिकल ॲक्टिव्हिटी सुद्धा आधीपेक्षा खूप लिमिटेड झालेल्या आहेत आणि त्याबरोबर सोशलायझिंग नसल्यामुळे सुद्धा कुठे ना कुठे लहान मुलांच्या स्वभावामध्ये फार चिडचिडापणा किंवा ते उगाच उदास होऊन बसणं, हो, हे काही आता आपल्याला मोठ्या प्रमाणावर दिसून येत आहेत 1 वर्षानंतर. तर ह्याची बरोबर. मॅनेजमेंट किंवा ह्याच्यासाठी आपण काय करायला पाहिजे? आता अगदी छोटे-छोटे मार्कर्स असतात, सटल मार्कर्स म्हणजे की खूप जास्त रडतो किंवा खूप एकटेपणा वाटतो, एकटं राहतो. काही न बोलता डोळ्यातनं पाणी येतं. आई काही म्हटलेली पण नसते किंवा आईला खूपच चिकटून राहायचं. पूर्वी दुसऱ्या खोलीत जायला पण तयार नसतो. अंधाराची भीती आहे. सगळ्याची भीती वाढणे किंवा कानावर न्यूज पडलेल्या असतात. तर त्या सगळ्यामुळे कुठे ना कुठेतरी ह्या मुलांनी ते अब्झॉर्ब केलेलं असतं हे. आणि मग ते रिफ्लेक्ट होतं. ते बोलून नाही दाखवत, पण त्यांच्या स्वभावामध्ये स्वभाव बदल दिसायला लागतो. तर मला काय वाटतं, पहिली गोष्ट आहे मुलांना सगळ्यांनाच सांगायला पाहिजे, की कोव्हिड हा स्वाईन फ्लू कसा 10-12 वर्षापूर्वी आजार आला आणि तो अजूनही कधीतरी तुरळक केसेस दिसतात. हो. तसाच हा आजार आहे. आणि जसे बाकीचे डेंगी, मलेरिया ह्या पण असं पावसाळा आला की केसेस दिसायला लागतात. तशाच प्रकारचा आजार आहे. हे जर का तुम्ही एक्सेप्ट केलं, की हा आजार आपल्याबरोबर आहेच आहे आणि तो असणारच आहे.
तर हे जर का रुटीन ऍक्सेप्ट केलं तुम्ही, तर ते मानसिक दडपण येणार नाही. फक्त आपण बेसावध न राहता आपलं पूर्वनियोजन, पूर्वतयारी पाहिजे म्हणून आपण हे सेशन करतोय, की आपण पेरेंट म्हणून कसं वागलं पाहिजे. तर मला असं वाटतं, की ऍक्सेप्टन्स ऑफ दॅट इलनेस इज व्हेरी इम्पॉर्टंट, की हे सगळ्यांना होतो, खूप जणांना, लहान मुलांना होतो, मोठ्यांना. हा आधी ऍक्सेप्टन्स आहे. दुसरं, कुठल्याही न्यूज चॅनेलवर मुलांसमोर लावू नका, अनलेस इट इज अ पॉझिटिव्ह न्यूज. तरच त्यांना ऐका, की ह्यांनी ह्याला मदत केली, ह्यांनी अँब्युलन्स काढली आणि त्या पेशंटला मदत. अशा न्यूज असतील तर ते त्यांना मदत करतील. पण फ्लॅशी ज्या न्यूज आहेत त्या अजिबात लावू नका. त्याच्याऐवजी मी म्हणेन, की पॉझिटिव्ह न्यूज न्यूजपेपर मधल्या मार्क करून द्या, मुलं तेवढीच वाचतील. चॅनेलवरचे असतील तेवढेच दाखवा, तुम्हाला जर का अगदी त्यांना दाखवायचंय तर. दुसरी गोष्ट, पेरेंट्स हेच रोल मॉडेल असतात. त्यांनी हो. जर का पॉझिटिव्हिटी मनाची ठेवली आणि त्यांनी जर का मला माहितीये सेकंड वेव्ह मध्ये सगळ्यांना खूप त्रास झालेला आहे. प्रत्येकाच्या घरी हे डिफिकल्टी येऊन गेलेली आहे. त्यामुळे म्हणणं सोपं आहे, पण तरी आपणच मनाची उभारी ठेवून पॉझिटिव्ह माइंडसेट ठेवला, तर इट इज व्हेरी हेल्पफुल फॉर, कारण चिल्ड्रनवर ते रिफ्लेक्ट होतं आणि ते आई वडिलांना फॉलो करायला बघतात. तर त्यामुळे तुम्ही घरात कसं वागाल, कसं पॉझिटिव्ह वातावरण ठेवाल, त्याच्यावर ते बाकी सगळं अवलंबून असतं. तिसरी गोष्ट म्हणजे एक डेली रुटीन सेट करा त्यांना, की जसं तू शाळेत जातोस 9 ते 12 शाळा असायची पूर्वी, तशीच 9 ते 12 शाळा. मग 12 वाजता क्राफ्ट तू कर, 1 वाजता तुझी जेवायची वेळ आहे, 4 ते 6 आपण सगळे मिळून एक्सरसाइज करू. एकट्यावर एक्सरसाइजची जबाबदारी टाकू नका, कारण ते कंटाळतात मग. त्यामुळे 30 मिनिटं सगळ्यांनीच करा. आई वडील, आजी आजोबा बसल्या बसल्या करतील. म्हणजे एक फॅमिली ऍक्टिव्हिटी ठेवा ती. ती चौथी आणि म्हणजे लास्ट आणि इम्पॉर्टंट गोष्ट आहे, की योगा, प्राणायाम, मेडिटेशन, ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, ज्या पूर्वीपासून आलेल्या आहेत, त्याचं महत्व आता खूप वाढलंय आणि इट विल रिअली हेल्प. कारण जेवढी तुमची मनाची उभारी असेल, कुठेतरी शारीरिक क्षमता तुमची असते इलनेस फाईट करायची, पण एक नंतर मानसिक पण असते. तुम्ही 80% फिजिकली बरे व्हाल, पण 20% जे मेंटली तुम्ही जर का उभारी ठेवलीत, पॉझिटिव्ह माइंडसेट ठेवलात, तर तुम्ही त्या इलनेस मधनं पटकन बाहेर या. कारण तुमच्या मनात जे आहे ते रिफ्लेक्ट होतं तुमच्या बॉडीमध्ये. हो. तर मला असं वाटतं हे सगळ्याचं मिळूनच तुम्ही ते इलनेस फाईट केला पाहिजे. जरी कुणी पॉझिटिव्ह आलं, तरी फिजिकली तर डॉक्टर आहेत, औषध दिला, तुम्ही काळजी घेताय, ते सगळं आहे. पण आपलं मन किती घट्ट आहे हे सामोरं जायला. त्याच्यासाठी योगा करणं, प्राणायाम, मेडिटेशन, हे तुमचं तुमचं टाइम टेबल करा. सगळ्यांनी एकत्र मिळून करा. मुलं एकटी कंटाळतात योगा करायला सांगितलं, तर तुम्ही सगळे मिळून करा. एक वेळ ठरवून करा. फॅमिली बॉन्डिंग टाइम ठेवा, की त्या वेळेला 15-20 मिनिटं जेवणाच्या आधी सगळ्यांनी मोबाईल सगळं बाजूला ठेवायचं आणि काय सापशिडी खेळलात तरी चालेल. 5-3-2 पत्त्यातले खेळ खेळलात तरी चालेल. पत्त्याचं डोंगर करा, काही करा. पण छोट्या सागरगोटे खेळा, सगळं करा. छोट्या-छोट्या गेम्स खेळला, दमशराज खेळा, पण एक फॅमिली ऍक्टिव्हिटी ठेवा. ती 15 मिनिटं मुलं थांबलेली असतात, की आता आई येईल, आता बाबा येतील आणि आम्ही काहीतरी मजेशी खेळणार आहोत. त्यांनी ते ओपन अप पण होतात, तुमच्याशी शेअर करतील, मनातली काही अँझायटी, भीती असेल तर ते बोलून दाखवतील आणि त्यांना कुठेतरी सिक्युरिटी मिळेल आई-बाबांबरोबर. तर मला असं वाटतं, या छोट्या-छोट्या गोष्टी करायला हरकत नाही. त्याच्यात मेडिटेशन त्यांना नुसतंच आजारपणासाठी नाही, तर लाँग रनमध्ये अभ्यास, कॉन्सन्ट्रेशन सगळ्यासाठीच उपयोग होणार आहे. योगाचा उपयोग तुम्हाला लंग कपॅसिटीसाठी होणार आहे. तर त्यामुळे प्रत्येक ह्याला महत्व आहे आणि ते 1-2 दिवस नाही, कन्सिस्टंटली मला असं वाटतं तुम्ही करत राहिला तर त्याचे तुम्हाला फ्युचरमध्ये फायदे दिसतील. हो. अजून एक प्रश्न असा असतो, की आता जे अडल्टसाठी मेडिसिन्स दिले जातात कोविडच्या हो, ट्रीटमेंटमध्ये, तसेच लहान मुलांमध्ये हो. काही सगळे तेच मेडिसिन्स लागू पडतात का? त्याच्यातले काही अव्हॉइड करायची गरज आहे किंवा ट्रीटमेंट लहान मुलांसाठी कोविडच्या दरम्यान काही वेगळी प्रकारची असते? आता ट्रीटमेंट हा भाग खरं तर नर्सिंग ऑफ मेडिकल फॅसिलिटीज मधला आहे. त्यामुळे ट्रीटमेंटचा हा पेरेंट्सनी विचार करू नये, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, अडल्टची मेडिसिन सगळी नेहमी वेगळी असतात. मुलांचे डोसेस वेगळे असतात. मुलांना काय लागू पडतं, काय नाही, हे पीडियाट्रिशियनच चांगलं ठरवू शकतात. तर मला असं वाटतं सेल्फ मेडिकेशन अजिबात घरी करू नये. बरोबर. घरात तुम्हाला अगदी औषधच ठेवायचं असेल तर क्रोसिन म्हणजे पॅरासिटामॉल शिवाय दुसरं कुठलंही घरात औषध ठेवू नका. म्हणजे ते टेम्पटेशनच होत नाही स्वतःच्या मनाने औषधं देणं. तुम्हाला काही अडलं तर तुम्ही पुणे सिटीत राहता. रुरल म्हणजे ग्रामीण भागातल्या लोकांनी तर काय करावं? सिटी मधल्या लोकांना सगळीकडे ऍक्सेसिबल हे असतं, वैद्यकीय सेवा असते. त्यामुळे आपण मनाने करायची काही गरज नाही. ताप आला तर क्रोसिन तेवढं तुम्हाला डॉक्टरांनी जो वयाप्रमाणे आणि वजनाप्रमाणे जो डोस लिहून दिलेला आहे, तेवढं तुम्ही देऊ शकता. पण ते सोडून बाकी कुठलंही औषधं न विचारता, न सांगता घ्यायची नाहीत.
आणि एक नेब्युलायझेशन किंवा वाफ घेणं किंवा आजकाल तर काही लोक स्पेशली गावाकडे असं होतंय की धूर देतात ते कडुलिंब वगैरे असे काही पाला भीमसेनी कापूर हो वगैरे हो असं टाकून धूर दिला जातो. बरोबर. तर धूर आणि नेब्युलायझेशन यापैकी काय प्रेफरेबली जास्त प्रिव्हेंटिव्ह मेजर्ससाठी सुद्धा आणि कोविडचे सिम्पटम्स दिसायला लागले की सुद्धा दोन्हीपैकी काय जास्त एफिशियंट असेल आणि काय आपण जास्त प्रमाणात यूज केलं पाहिजे? आता तसं प्रिव्हेंटिव्ह मेडिकेशन फॉर कोविड असं काहीच नाही. प्रिव्हेंटिव्ह मेडिसिन म्हणजे काय आहे? इम्युनिटी बुस्टिंग कशी होते? तर प्रॉपर बॅलन्स डाएट, तुमचं चांगलं जेवण, वेगवेगळ्या रंगांचे फळं भाज्या खाणे. दुसरी गोष्ट एक्सरसाइज, 20 मिनिटं कंपल्सरी एक्सरसाइज, त्याला पर्याय नाहीये. आणि योगा, मेडिटेशन आणि प्राणायाम हे सगळं मिळून तुम्ही जर का दिवसात तुमच्या दिवसाच्या टाइम टेबल मध्ये असेल तर मला वाटतं वेगळी इम्युनिटीची गरज नाहीये. दुसरी गोष्ट की हे धूर आणि हे देणं हे मुलांच्या बाबतीत आम्ही रेकमेंड करत नाही, कारण त्यांनी ॲलर्जिक गोष्टी सुरू होतात, म्हणजे अस्थमा सारख्या, दम लागणं, छाती भरणं, हे म्हणजे नसलेल्या गोष्टी पण सुरू होऊ शकतात. त्यामुळे कुठल्याही प्रकारचे धूर, कापराचा धूर यांनी काहीच फायदा होत नाही. त्यामुळे ते देऊ नये. नेब्युलायझेशन आताच्या करंट आमच्या रिकमेंडेशन प्रमाणे घरी द्यायचे नाही अजिबात. ते फक्त हॉस्पिटल सेटअप मध्येच दिलं जातं. ज्या मुलांना अस्थमा किंवा छाती भरण्याचे तुमच्या डॉक्टरांनी इन्हेलर्स दिलेले आहेत, तर ते इन्हेलर तुम्ही दिलेल्या डोसेसमध्ये देऊ शकता, कंटिन्यू करू शकता. जी अस्थमासाठी ट्रीटमेंट तुमच्या डॉक्टरांकडनं चालू आहे ती कंटिन्यू करू शकता. पण नेब्युलायझेशन मात्र एक बिग नो आहे. घरी अजिबात नेब्युलायझेशन द्यायचं नाही. दॅट इज फॉर हॉस्पिटल सेटअप्स. ओके. तुमच्या अमूल्य वेळासाठी खूप खूप धन्यवाद मॅडम. तुम्ही खूप चांगली माहिती दिली आणि बरेच डाऊट सुद्धा आमच्या क्लिअर करायला मदत केली. बिकॉज आता ऍक्च्युअली लहान मुलांचे जास्त प्रिकॉशन्स घेणं, कारण की आता परत त्यांचं समर वेकेशन संपून शाळा सुरू व्हायच्या हो, मार्गावर आहे. शाळा त्यांचे सुरू रुटीन झाली. आता बसवायला सुरुवात हं. झाली असेल सगळ्या पेरेंट्सची. तर या काळामध्ये हे सगळे इन्फॉर्मेशन दिल्याबद्दल खरंच धन्यवाद. आय होप की सगळ्या पेरेंट्सना ह्याचा खूप जास्त प्रमाणात उपयोग होईल. आणि तुमच्याबरोबर अजूनही पुढे आम्हाला असेच सेशन्स वगैरे करायला नक्की आवडेल. तर अगदी. ATRC तर्फे मी तुमचे खूप खूप आभार मानते. थँक यू.